बीडमध्ये पोलिसांच्या विरोधामध्ये नागरिकांचा रोष असताना आता हिंगोलीमध्ये देखील शेकडो नागरिक पोलिसांच्या विरोधामध्ये एकवटलेले आहेत आणि याला कारण काय हे समजून घेऊयात। मात्र गेल्या 6.5 तासापासून हिंगोली पोलिसांच्या विरोधामध्ये या सगळ्या महिला आंदोलन करत आहेत आणि पोलिसांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर या महिला कशा घोषणा देत आहेत ते तुम्ही ऐका। हाय 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 हिंगोली पोलीस 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 हाय हायच्या घोषणा देत आहेत। कारण काय आहे? 6.5 तासापासून तुम्ही आंदोलन करताय। माझा भाऊ किरण गजानन लोंढे याने 3 शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली। अजून आरोपी अटक नाही केलेले आहेत आपल्या हिंगोली पोलिसांनी। त्यामुळे हिंगोली पोलीस हाय हाय। कशामुळे ही आत्महत्या झालेली होती आणि कुठे त्याने आत्महत्या केली होती? करिअर कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी आहे किरण लोंढे। त्याने 3 शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून केलेली आहे। 3 शिक्षकाचे अनैतिक संबंध होते त्या क्लासेसच्या मुलीसोबत, म्हणून त्यांच्या चुकून निदर्शनाखाली आले। त्या तिघांनीही किरणला त्रास दिला, खूप टॉर्चर केले, म्हणून किरणने रेल्वे पटरेखाली आपल्या जीवाची आत्महत्या केली। त्या विद्यार्थ्याची आई आपल्या सोबत आहेत। सकाळी तुम्ही जवळपास 9 वाजल्यापासून आंदोलन करतायत। तुमच्या सोबत सगळे गावातले सरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत। तुमच्या लेकराच्या मृत्यूला जबाबदार कोण? अनिल वानखडे, सतीश थोरात, गजानन गिरी, ज्ञानेश्वर गिरी। तुम्ही पोलिसांच्या विरोधात घोषणा द्यायला? हो। काय कारण पोलिसांच्या विरोधात? काहीच नाही, त्यांना अटक करावी हीच मागणी। चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं? चिठ्ठीमध्ये म्हणजे त्याचा संबंध पाहिल्यामुळे त्यांनी जास्त त्रास केला। आता किती महिने व्हायले त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही? 2 महिने। आपल्यासोबत पालकाचे वडील आहेत संपूर्ण घटना सांगण्यासाठी। काय झालं होतं तुमच्या मुलासोबत आणि तुम्ही पोलिसांच्या विरोधात का आंदोलन करताय? माझ्या मुलासोबत 3 शिक्षकांनी त्याच्यावर टॉर्चर करून आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि त्या 3ही शिक्षक आज मोकाट फिरत आहेत। एकही आरोपी अटक न करता पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत। आतापर्यंत SP साहेबाला भेटलो, कलेक्टर साहेबाला भेटलो, IG साहेबाला भेटलो, तिघांनाही भेटून काहीही फरक नाही। नुसती आश्वासनं देतात, 2 दिवस थांबा, 3 दिवस थांबा, त्यांची बेल होऊ द्या, बेलची तारीख आली की बेलची तारीख येऊ द्या म्हणतात, बेलची तारीख झाली की आपोआप अटक होणार आहेत। मग पोलीस प्रशासन काय काम कशासाठी नेमलेलं आहे? घोषणा द्यायला तुम्ही पोलिसांवर विश्वास राहिला नाही का तुमचा? अजिबात विश्वास राहिलेला नाही। पोलीस प्रशासन त्यांचीच बाजू मांडते ना, त्यांची तारीख होऊ द्या म्हणतात हायकोर्टाची, आपोआप जमा होतात ते। आजची हायकोर्टाची तारीख आहे। पुढची भूमिका काय? पुढची भूमिका काय? आम्ही आता इथून मरेपर्यंत उठणारच नाही। तुमच्या मुलांना न्याय पाहिजे? न्याय पाहिजे मुलाला। चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं? चिठ्ठीमध्ये हेच लिहिलं होतं की तिघा जणांनी मिळून टॉर्चर केलं आणि यांचे संबंध मी बघितलेत, चुकीनं बघितल्यात आले। मी काही कोणाला सांगितलं नाही, तरी चुकून यांनी त्रास जास्त वाढवल्यामुळे एका मुलाजवळ सांगितलंय, तर त्यानं परत जाऊन त्या शिक्षकांना सांगितलं आणि त्या शिक्षकांनी परत टॉर्चर जास्त वाढवल्यामुळं त्यानं त्या दिवशी 13 नोव्हेंबर रोजी जाऊन सरळ क्लासेसमधून निघून ट्रेन खाली जाऊन आत्महत्या केली। नक्कीच आपण जर पाहिलं तर मी कॅमेरामॅनला विनंती करेल की या भागामध्ये आपण जर पाहिलं तर या सगळ्या गावातील महिला आहेत आणि त्यांनी पोलिसांच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलेलं आहे। खरं तर 2 महिन्यापूर्वी किरण लोंढे या विद्यार्थ्यानं 3 शिक्षकांच्या जाचाला कंटाळून रेल्वेखाली उडी घेत आपला प्राण दिलेला होता आणि त्यामध्ये त्याने एक सुसाईड नोट देखील लिहिलेली होती आणि त्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे या शिक्षकांना मृत्यूला कारणीभूत धरा असं देखील सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर हिंगोली शहर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा देखील दाखल केलेला होता। मात्र 2 महिन्यांपासून पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत या सगळ्या महिला आहेत त्या हिंगोली पोलिसांच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत। आणि आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचे बोर्ड या ठिकाणी महिलांनी हातामध्ये घेऊन हिंगोली पोलीस हाय हायच्या घोषणा दिलेल्या आहेत आणि त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी देखील मागणी या महिला आंदोलक करत आहेत। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.